तर मित्रांनो, नोव्हेंबर डिसेंबरपासून हप्ता येत नाहीये आणि जे दुरुस्तीची यादी आहे त्याच्यामध्ये आधार नंबर यादीत दुरुस्तीच्या यादीत नाव नाही असा मेसेज येतोय. तर काय करावं याच्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं, लाडकी बहीण योजनेचं जे पोर्टल आहे ते ओपन करायचं आहे. त्याच्यावरती अर्जदार लॉगिन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं मोबाईल नंबर, तुमचा पासवर्ड आणि कॅप्चा इथे टाकून लॉगिन करायचं आहे. लॉगिन केल्यानंतर काय करायचं, केलेला अर्ज जो आहे ना याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आतापर्यंत केलेले सगळे अर्ज तुम्हाला इथे दाखवतील. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला हे जे 3 डॉट आहेत ना, ह्या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. 1, 2, 3 याच्यावर दिसतात बघा. याच्यावरती तुम्हाला सिंपली क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर या साईडला मेनू बघा, इथं मेनू येईल. मेनूमध्ये तक्रार आहे बघा, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्यानंतर काय होईल, समोर तुमचं जेवढे पण तक्रारी आतापर्यंत ते तुम्हाला दाखवतील. आणि इथं बघा ॲड ग्रीव्हन्सेस म्हणून एक ऑप्शन असेल, हे बघा इथं. तर तुम्हाला काय करायचं, याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर समोर जे आहे ना, समोर तुम्हाला 2 ऑप्शन येतील. एक तक्रार प्रकार येईल आणि दुसरं जे आहे तक्रार प्रकार, तक्रार श्रेणी. त्या तक्रार प्रकारमध्ये तुम्ही जर स्वतःचं ॲप्लिकेशनचं तक्रार करत असाल तर माय ॲप्लिकेशन सिलेक्ट करायचं किंवा तुम्ही जर दुसरं कोणाचं घरातील कोणाचं करत असाल तर कंप्लेंट अगेन्स्ट आधार ॲप्लिकेशनवर तुम्हाला क्लिक करायचं आणि तक्रार श्रेणीमध्ये तुम्हाला आधार हे ऑप्शन सिलेक्ट करायचं हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तक्रार प्रकार, तक्रार श्रेणी हे तुम्ही ऑलरेडी सिलेक्ट केलेलं असेल. खाली सगळं डिटेल भरा आणि डिटेल भरल्यानंतर इथं वर्णन करामध्ये काय करायचं, तर केवायसी न केल्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर हप्त्याचा लाभ बंद झाला आहे आणि केवायसी करण्याची संधी सुद्धा मिळालेली नाही आणि त्यामुळे केवायसी करण्यासाठी संधी द्यावी. आणि जे आहे दुरुस्तीच्या यादीमध्ये नाव नाहीये, तर का नाव नाहीये आणि त्याचे सगळे डिटेल द्यावेत, या पद्धतीने वर्णन करायचं तुमच्या प्रॉब्लेमचं. इथं आधार कार्ड जे आहे, कागदपत्र जे आहे ना ते आधार कार्ड द्यायचे आणि आधार कार्डाची मागील बाजू म्हणजे समोरील मागील बाजू द्यायची आणि इथं अपलोड करून द्यायचं. अपलोड केल्यानंतर कॅप्चा भरायचा आणि सबमिटवरती क्लिक करायचं. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आर यू वॉन्ट टू सबमिट द ॲप्लिकेशन असं म्हणून यावरती येस सबमिटवरती परत इथे क्लिक करा. त्यानंतर कंप्लेंट सबमिटेड सक्सेसफुलीचं एक मेसेज येईल आणि खाली ग्रीव्हन्स नंबर तुम्हाला दिसेल. तर याला क्लोज करा. क्लोज केल्यानंतर तुमची जी तक्रार सूची आहे त्याच्यामध्ये इन रिव्ह्यूमध्ये तुमचं ॲप्लिकेशन तुम्हाला दाखवेल. ठीक आहे. तर आपण ऑनलाईन तक्रार कशी करावी हे बघितलेली. आयडी पासवर्ड कुठे मिळेल, तर एकतर अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुम्ही करून घ्या जर तुम्हाला माहिती नसेल काहीच तर, किंवा तुमच्या शेजारी पाजारी किंवा घरामध्ये कोणाचं जर लॉग इन असेल लाडकी बहीण पोर्टलला, तर तुम्ही सिंपल त्यांच्याकडनं करून घेऊ शकता. तुम्ही स्वतः करावं असं काही नाही. तुम्ही तुमचा आयडी पासवर्ड नसेल तर दुसरं कोणाकडून पण करून घेऊ शकता ऑनलाईन पद्धतीने. आणि कागदपत्रे काय लागणार, तर तुम्हाला फक्त तुमचं आधार कार्ड समोर आणि पाठीमागून त्याचे 2 फोटो त्यामध्ये अपलोड करून द्यायचे. तक्रारीचे उत्तर किती दिवसात मिळेल, तर 15 दिवसाचा त्यांचा टायमिंग आहे, तर तुम्ही चेक करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.